कामगार आणि आम्ही सगळेच केबिनच्या आतमध्ये होतो. मला पहिल्यांदा बाहेर काढण्यात आलं. माथाडी कामगार जे होते ते काय ऐकायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं साहेब आमच्यावर अन्याय होतोय, अशा पद्धतीने आम्ही काही माघार घेऊ शकत नाही आणि ते होणार नाही. हे सगळं सांगून झाल्यानंतर सुद्धा अमित ठाकरेंचा राग अनावर आला. त्यांनी मला आतमध्ये बोलवून घेतलं. त्यांनी मला प्रथमतः आई बहिणीवरून शिवाय द्यायला चालू केल्या. त्यांना म्हटलं साहेब मला जर तुम्ही अशा पद्धतीने शिवीगाळ करत असाल ती योग्य नाही. पाहिजे असेल तर तुमच्या पक्षाचा राजीनामा देतो, पण अशा पद्धतीने जर माझ्यावर शिवीगाळ करणं योग्य नाही. त्यांना राग आणखी अनावर आला. त्यांच्या समोर काहीतरी ठेवलेली वस्तू होती त्यांनी उचलली ती माझ्या डोक्यात टाकली. आज माझ्या डोक्याला 5 ते 6 टाके पडलेत. पोलीस कोणतीही कंप्लेंट घ्यायला तयार नाही. अशा प्रकारे राज ठाकरेंचे आणि अमित ठाकरे ज्या पद्धतीने हे सगळं काम करतायत म्हणजे एकीकडे मराठी माणसाचा कैवारी असल्याचं दाखवायचं आणि दुसरीकडे मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगायचं. ठीक आहे महेशजी, एकच सेकंद. संदीपजी ते असं म्हणतात की अमित ठाकरे यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांना मारहाण केली, काहीतरी पेपरवेट किंवा अन्य काहीतरी त्यांना फेकून मारलं. खोटे आरोप आहेत. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांकडे द्यावेत आणि पोलिसांकडे तक्रार करावी. संदीपजींनी जसं म्हटलं महेश, तुमच्याकडे काही पुरावे आहेत याचे? मध्ये आहे मी ते लाईव्हला येण्यासाठी झूमचं जे ऍप आहे ते डाउनलोड होईना झालं. नाही, तुमच्याकडे पुरावे आहेत का काही? मी अमित ठाकरेंचे फोन रेकॉर्ड तुम्हाला पाठवून देतो. त्यांच्या पीएने प्रेशर केलेले फोन रेकॉर्ड तुम्हाला पाठवून देतो. तुम्ही ते चालवा आणि तुम्हाला लक्षात येईल की मी खोटं बोलतो की खरं बोलतोय. बर, पण संदीपजी या सगळ्या प्रकारात जी गोष्ट सामोपचारानं करता आली असती, इथे तर आता चक्क थेट मनसे विरुद्ध मनसे असं दिसतंय राडा एवढा मोठा झालेला. नाही, हे जे कोण तुम्ही काय करा साहेब, तुम्ही 1000 पेक्षा जास्त माथाडी कामगार आहेत गोळा केलेले आणि यांना कसा धडा शिकवायचा तो महाराष्ट्र सैनिकांना माहिती आहे. आता त्याची बाजू घेण्याशिवाय पर्याय नाही. हे संदीप देशपांडे माझ्या समोर किती वेळा बोललेले आहे. ज्याला ज्याच्यात त्याचं उत्तर आम्हाला देता येतं. अहो ह्या संदीप देशपांडेने सुद्धा माझ्या समोर किती वेळा सांगितलं अमित ठाकरेंची जी काही प्रक्रिया म्हणजे ज्या पद्धतीने वागतात लोकांशी ही योग्य नाही असे कितीतरी वेळा माझ्या समोर बोलले. आता त्यांना पर्याय नाही त्यांच्या साईडनं बोलण्याशिवाय अमित ठाकरेंच्या. कारण शेवटी कसं आहे मुळात अशा पद्धतीचे खोटे आरोप आणि खोटं बोलणं कुठल्याही पुराव्याशिवाय बोलणं मला वाटलं हे चुकीचं आहे. माझ्याकडे मी पुरावे आहेत अमित ठाकरेंच्या विरोधात. अमित ठाकरेंचा फोन रेकॉर्ड पाठवतो ज्याच्यामध्ये एखाद्याला बदनाम करून संदीप देशपांडे ज्या पद्धतीने काम करतात, एखाद्याला बदनाम करून होत नसतं. मी पुरावे देईन. अमित ठाकरे हे मला फोन करून प्रेशर तुमच्याकडे काय पुरावे असतील ते पोलीस स्टेशनमध्ये द्या. मी पोलीस स्टेशनला मी मीडियाला देतो ना. मला पोलिसांपेक्षा जास्त मीडियावर विश्वास आहे. मी मीडियाला सगळ्या मीडियाला मी आता 5 मिनिटात त्या व्हॉइस रेकॉर्डिंग जातील. कशा पद्धतीने पीए लोक माझ्याशी वागलेत, काय काय बोललेत, त्या सगळ्या व्हॉइस रेकॉर्डिंग आहेत. आणि जर माझं यात तथ्य आणि खोटं असेल तर ते लोकांनी ठरवावं कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. आणि काय ह्यांनी वसुलीचे धंदे काढलेत का? कामगारांना देशोधडी लावण्याचा फक्त एकीकडे मराठी करायचं आणि मराठी माणसाला भिकाला लावायचे हे धंदे केलेत का यांनी? मग आम्ही गरीब माणसं आहेत म्हणून आम्ही गरीब आणि नीट सांगतोय. तुम्हाला जे करायचं करा, माझी मर्डर करा येऊन. संदीप देशपांडे तुम्हाला पाहिजे येऊन माझी मर्डर करा, मला काही प्रॉब्लेम नाही. राग येतोय ना तर कधी कधी पुरावे सहन करायला शिका. तुम्ही माझी मर्डर करायची करून घ्या, मला काही म्हणणं नाही. मर्डर झाली मी हा विषय सोडणार नाही. विषय सोडायचा नाही सोडत तुझा विषय. मी गरीब माणसाच्या टाळीवरचं लोणी खायचं आणि वरून आमच्यावरच आरोप करायचे खोटे. काय धंदे केले चांगलं जमतं तुम्हाला. आणि आम्हाला सगळे आमच्याकडे पण माझ्याकडे मग सगळे पुरावे आहेत अमित ठाकरेंच्या विरोधात. मला सांगायची गरज नाही बाकीच्यांनी. मला अमित ठाकरेंच्या विरोधात सगळे पुरावे आहेत. मी सगळे पुरावे मीडियाला पाठवणार आहेत थोड्या वेळात. पाठव. बस झालंय, पाठवतो मी. मिलिंदजी झालं असेल तुमचं तर. संदीपजी एक शेवटचा प्रश्न. या सगळ्या प्रकारात म्हणजे मनसे ही मराठी माणसाकरता काम करणारी पक्ष संघटना आहे. मनसेच्या बद्दल मराठी माणसामध्ये एक मोठा आदर आहे. तुम्हाला असं नाही वाटत की मराठी विरुद्ध मराठी अशा प्रकारचा वाद? हो असं आहे. हजारो लोकांची कामं सन्मान्य राजसाहेबांकडे आपण बघितलं असेल. हजारो कामगार हजारो लोक त्यांची कामं घेऊन येतात, त्यांची कामं केली जातात. त्यांच्यासाठी सन्मान्य राजसाहेब वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटतात, बोलवून घेतात. त्यांचे विषय आतापर्यंत मंत्र्यांनी सॉल्व्ह नाही केलेत का? त्यांच्या विषयाला वाचा नाही फोडली आहे का? त्यांचे विषय मार्गी नाही लावलेत का? आणि कोण कुठला एक माणूस बोलतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा का?
नाही, पण मग संदीपजी तुम्ही किंवा मनसे तुमचेच कार्यकर्ते असलेले जाधव यांनी केलेल्या आरोपांना पण उत्तर देणार आहात? दिलं ना उत्तर. अजून काय सारखं गोष्ट काय आहे की उगाच काहीतरी उत्तर द्यायची, फातूर मात्र उत्तर देण्यात काय मजा नाही ना. माझं म्हणणं आहे की जे आहे ते सत्य गोष्टींवर बोललं पाहिजे. आता विषय संपवा, तुम्ही पुरावे आहेत ना, तुमचे पुरावे द्या, मग उत्तर देऊ त्याचे.